नमस्कार. गोल्ड विनर विथ विटा D3 प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, को पावर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि शुगर फ्री ग्रीन मध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. म्हणजे एक गंमत सांगतो तुम्हाला. माझा एक मित्र आहे बरं का, तो पेस्ट्री शेफ आहे शिपवरती. म्हणजे आम्ही एकत्र काम करायचो शिपवर, तेव्हापासूनचा माझा मित्र आहे. पण तो पेस्ट्री शेफ झालाच या कारणासाठी की त्याला गोडधोडाची खूप आवड आहे. आणि तिथे पण शिपवर काम करत असताना ना, त्याच्या सेक्शनमध्ये जेवढे काही गोड पदार्थ असतील ना, तर तो हा पट्टा टेस्ट करणार म्हणजे करणारच. आणि तीच गोष्ट इथे इंडियामध्ये आल्यानंतर घरी पण तेच. त्याच्यामुळे त्याच्या बायकोचे मला फोन यायचे, हा बघ बघ म्हणून कसा. मग तो घरी न खाता माझ्या घरी यायचा आणि माझ्या फ्रीजमध्ये उघडून, त्याला माहीत असायचं 3-4 गोष्टी तरी असतील याच्याकडे काहीतरी छान, उघडून मग काय चालू माझ्या घरी. मध्यंतरी काय झालं की तो शिपवरनं येणार होता, तर त्याच्यामुळे मी एक प्लॅन केलं की त्याला एक सरप्राईज देऊ आपण. काही गोडधोडाचे पदार्थ आणून ठेवले घरी आणि तो आल्यानंतर एका प्लेटमध्ये त्याला ते सगळं सजवून दिलं आणि समोर ठेवलं. मला वाटलं तो एकदम खुश होईल, पण त्याचा चेहरा बघण्यासारखा होता. तो मला म्हटला, अरे बाबा मला आता काहीच खाता येत नाही, डॉक्टरांनी सांगितलंय की तुला हे सगळं खाणं बंद करायला पाहिजे, त्याच्यामुळे गेल्या 1 महिन्यापासून मी काहीच खात नाही म्हणून. मंडळी, त्या दिवशी मी त्याला सरप्राईज देणार होतो, पण त्याच्याऐवजी त्यांनीच मला सरप्राईज दिलं. पण तुम्हाला सांगतो की त्या दिवशीचा बेत माझा सक्सेसफुल झाला तो फक्त आणि फक्त या शुगर फ्री ग्रीनमुळे. त्या दिवशी माझ्याकडे शुगर फ्री ग्रीन घरी होतं, त्याच्यामुळे मी 3-4 पदार्थ त्याच्या करून त्याला खाऊ घातले शुगर फ्री ग्रीन वापरून. आणि त्याला ते खूप आवडले. मस्त त्याने खूप ताव मारला त्याच्यावर. का? कारण की याच्यामध्ये 0% शुगर आहे, त्याचबरोबर कॅलरीज तर नाहीच आहेत, त्याच्यामुळे टेन्शन फ्री, नाही का. त्याचमुळे मंडळी तुम्हाला मी सांगतो की अब मीठे का मजा लो बेफिकर. मंडळी, हे जे शुगर फ्री ग्रीन आहे हे बनतं स्टिविया लीव्सपासून, म्हणजेच मिठी तुलसी, त्याच्यापासून हे बनतं. त्याच्यामुळे 100% नॅचरल आहे, काहीही टेन्शन नाही. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे घरी खाऊ शकतात. त्याचबरोबर असं नाही की हे फक्त आपल्या मिठाया ज्या असतात भारतीय त्याच्यासाठीच वापरायचा होऊ शकतो, असं नाही. तर ह्या केक, पेस्ट्रीज, बेकरी प्रॉडक्ट्स कुठलेही, त्याच्या सगळ्यामध्ये याचा चांगला वापर होतो, आहे की नाही. मी काय म्हणतो, आजच्या ज्या रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये आपण एक रेसिपी करणार आहोत चॉकलेट ओटमील कुकीज. ती पण शुगर फ्री असणार आहे बरं का. आजचा एपिसोड बघितल्यानंतर मला खात्री आहे की तुम्ही बाजारात जाऊन ताबडतोब शुगर फ्री ग्रीन घेऊन याल आणि रेसिपीज कराल. ते दुसरी गोष्ट म्हणजे काय की सध्या पाऊस आहे मस्तपैकी, त्यासोबत चहा गरमागरम आणि मग अशा लो कॅलरीच्या शुगर फ्री ग्रीन कुकीज असतील, अजून काय पाहिजे. लाईफ सेट आहे, नाही का. सुरुवात करूया आजच्या एपिसोडला आणि सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. जाऊया किचनकडे. आपली पहिली रेसिपी आहे चॉकलेट ओटमील कुकीज. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे, इथे आपण मैदा घेतलेला आहे, ओट्स आहेत, नंतर इथे शुगर फ्री ग्रीन घेतलेला आहे आपण, त्याचबरोबर इथे बटर आहे, नंतर इथे आपण आल्मंड्स म्हणजे बदाम त्याला कट करून घेतलेलं आहे, एकाचे 2 तुकडे केलेले आहेत. नंतर इथे मिल्क पावडर आहे, दूध आहे, नंतर कोको पावडर आहे, व्हॅनिला एसेन्स आणि बेकिंग पावडर. हे साहित्य घेतलेलं आहे आपण. आणि आपण ही कुकी पण एगलेस करणार आहोत, म्हणजे याच्यामध्ये अंड आपण वापरत नाही आहोत. एकतर 2 गोष्टी याच्यामध्ये आपण करतोय की कॅलरीज कमी आहे त्याच्यामुळे, कारण की इथे आपण नॅचरल जे प्रॉडक्ट आहे आपलं शुगर फ्री ग्रीन ते इथे वापरतोय, त्याच्यामुळे साखरेचा प्रश्न नाही आहे. त्याचबरोबर इथे कुठे ना कुठे फायबर व्यवस्थित जावं पोटामध्ये, त्या दृष्टीने पण इथे ओट्स वापरतोय आपण. म्हणजे कुठे ना कुठे जेव्हा आपण घरी कुकीज करतो किंवा घरी एखादी गोष्ट करतो, तर तेव्हा आपण थोडासा हेल्थचा पण विचार करून त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड केल्या किंवा त्याप्रमाणे केल्या, तर मग कसं आहे की खायलाही छान वाटतं आणि त्याचबरोबर थोडीशी हेल्दी पण त्या सगळ्या गोष्टी होतात. तर मी इथे काय करतोय, एका बोलमध्ये आपण याच्यामध्ये मी फक्त घेतोय 1 वाटी याच्यात मैदा घेतोय. तर जेवढं क्वांटिटीचा मैदा आहे त्याच्या साधारणपणे एक 40% समजा तुम्ही त्यात ओट्स टाका. त्याचबरोबर मी याच्यात टाकणार आहे कोको पावडर, 2 चमचे टाकतोय याच्यात. याच्यात जाणार आहे हे जे शुगर फ्री ग्रीन आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. याच्यात मी आता या क्वांटिटीसाठी साधारणपणे एक 3-3.5 चमचे याच्यात टाकणार आहे, तेवढं पुष्कळ होईल. त्याचबरोबर याच्यामध्ये जाणार आहे एक 2 चमचे आपण मिल्क पावडर टाकतोय. बेकिंग पावडर जाणार आहे एक अर्धा चमचा, एक 2 ते 3 ड्रॉप्स व्हॅनिला एसेन्सचे. याच्यात जाईल बटर,
एक 3.5 चमचे मी याच्यात बटर टाकलेलं आहे आणि हे झाल्यानंतर याच्यात टाकणार आहे मी थोडंसं दूध. जसं लागेल तसं आपण थोडंसं दूध याच्यात टाकू आपण. आता सध्या मी 3 चमचे याच्यात टाकलेलं आहे आणि आता मी याला मिक्स करतोय. थोडीशी दुधाची क्वांटिटी किंचित मी टाकली आहे एक्स्ट्रा, कारण की कसं आहे याच्यात आपण ओट्स वापरतोय आणि ओट्स हे बाष्प शोषतात, म्हणजे लगेच मॉइश्चर ते शोषून घेतात. तर त्या दृष्टीने थोडंसं आपण याला ओलसर मी आता सध्या ठेवलेलं आहे, पण एकदम पण असं सॉफ्ट नाही ठेवलं आहे त्याला. बघा असं हा गोळा करून घेतलेला आहे. हे सगळ्या गोष्टी आपण एकत्र केलेल्या आहेत आणि बदाम मात्र राहिलेले आहेत ते आपण कुकीजच्या वरती लावणार आहोत छान. याला जस्ट लाटून घेतोय. आता याने हाताने आपण जसं इतर वेळी कुकीज करतो ना गोळे करून, तसं पण करता येईल, किंवा आता मी जसं करतोय झाकण घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला या कटरसारखा त्याचा उपयोग करून या कुकीज आपल्याला बनवायच्या आहेत. मी माझी जी शेफ मंडळी आहे ना, जी माझे कलिग्स आहेत जे माझ्यासोबत काम करतात, त्यांना पण मी एकच गोष्ट सांगत असतो की बाबा बऱ्याच वेळा माझ्याकडे येतात, शेफ हे नाही आहे तर हे कसं काय करणार मी, ते नाही आहे मग काय कसं काय करणार, असे त्यांचे प्रश्न असतात. ते बरोबर असतात, पण त्यावेळी मी त्यांना सांगतो की बाबा तुला मी सगळ्या गोष्टी हातात जर दिल्या तर तू चांगलं करणारच आहे, त्यात काही नवल नाही आहे. पण तुझ्याकडे एखादी जर गोष्ट नसेल त्यावेळी तू सेम प्रॉडक्ट कसं करू शकशील, तरी पण वेगळा विचार करून, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, नाही का. मी आता बदामाचे तुकडे एकाचे 2 जे केलेले आहेत ते याच्यावर लावतो. थोडंसं दाब द्यायचं आहे. चला, याच्यावर आपण थोडेसे ओट्स टाकलेले आहेत, बदाम टाकलेले आहेत आणि आता मी याला काय करणार आहे, आता याला बेक करणार आहे 15 मिनिटासाठी. याला मी जे टेम्परेचर ठेवणार आहे ते 170 ते 180 ठेवा टेम्परेचर, आणि 15 मिनिटं याला फक्त बेक करायचं आहे आणि काढून त्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर, गार झाल्यानंतर ते क्रिस्पी होतील आणि छान कुकीज तयार होतील. मी याला बेकिंग करून घेतो. याचं बेकिंग करून नंतर प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चॉकलेट ओटमील कुकीज करण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, ओट्सची भरड, शुगर फ्री ग्रीन, बदामाचे काप, बटर, मिल्क पावडर, दूध, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: एका भांड्यामध्ये 1 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये ओट्सची भरड, 2 चमचे कोको पावडर, 3 ते 4 चमचे शुगर फ्री ग्रीन, 2 चमचे मिल्क पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्स, 3.5 चमचे बटर आणि दूध घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचा गोळा लाटून घ्यावा. त्यानंतर झाकणाच्या सहाय्याने कुकीज तयार करून एका बेकिंग ट्रे मधील सिल्व्हर पेपरवर कुकीज ठेवाव्यात. तयार कुकीजवर बदामाचे काप लावावेत. त्यानंतर ओट्सची भरड घालून अंदाजे 15 मिनिटं 170 ते 180 डिग्रीला बेक करून कुकीज सर्व्ह कराव्यात. आता आपण पुढची कुठली रेसिपी करणार आहोत? आपण आता करणार आहोत चटणी पोटॅटो रोल. आता ही पावसाळ्याचे दिवस, चहा आणि काहीतरी गरमागरम स्नॅक आपल्या सगळ्यांचं फेवरेट कॉम्बिनेशन आहे. तर त्यापैकी जे स्नॅक आहे ना ते चटपटीत असलं पाहिजे, टेस्टी असलं पाहिजे, करायला इझी असलं पाहिजे आणि समोर आल्या असं वाटलं पाहिजे की प्लेट मीच रिकामी करणार म्हणून, नाही का. तशी ही स्नॅकची रेसिपी आहे. सगळ्यात आधी एक काम करूया, साहित्य बघूया. लागणार साहित्य: इथे आपण पत्तागोबी बारीक चिरून घेतलेली आहे, उकडलेला बटाटा आहे, नंतर इथे एक मैद्याचं एक मी मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ओवा आहे, मीठ आहे, थोडंसं तूप आहे आणि पाणी. असं आपण जसं कणिक मळतो तशी मैद्याची मी मळून घेतलेली आहे. इथे रोस्टेड बेसन ठेवलेलं आहे. नंतर इथे हिरवी चटणी आहे, ही पुदिना चटणी आहे. त्याचबरोबर इथे तूप घेतलेलं आहे. शेंगदाण्याची भरड आहे, ही जे असे मसाले शेंगदाणे असतात ना, मसाले रेड शेंगदाणे असतात जे लाल, त्याची भरड करून ठेवलेली आहे. इथे चाट मसाला आहे, नंतर साखर आहे, हळद आहे, जिरे घेतलेले आहेत, नंतर हिरवी मिरची आहे आणि मीठ घेतलेलं आहे. आपण करतोय चटणी पोटॅटो रोल आणि ही करायला इझी आहे आणि मस्त अशी रेसिपी आहे. आता मी एक काम करतोय, इथे माझ्याकडे पत्तागोबी आहे, बटाटे आहे आणि ह्या काही गोष्टी आहेत. याच्यापासून एक सारण आपण तयार करून घेणार आहोत. आणि हे जे शेंगदाणे आहेत हे मसाला शेंगदाणे मी घेतलेले आहेत आणि ते क्रश केलेले आहेत.
मला पर्सनली शेंगदाणे आवडतात बऱ्याच गोष्टींमध्ये. याच्यात जाणार आहे जिरे आणि याच्यातही मी थोडीशी हिरवी मिरची टाकणार आहे. त्याला एक छान पंच येतो. छान हळद आणि थोडंसं तूप पण मी याच्यात टाकणार आहे. एक त्याचा छान स्वाद येतो, त्या दृष्टीने थोडं तूप पण याच्यात टाकतोय. वा, याच्यात थोडीशी पत्तागोबी ती चिरलेली ती याच्यात टाकतोय. बरं, याला खूप सॉफ्ट करायचं नाही आपल्याला. थोडंसं परतल्यानंतरच याच्यात मी टाकणार आहे थोडी चटणी. हिरवी चटणी टाकली आहे साधारणपणे 2 ते 3 चमचे. थोडंसं याला परतल्यानंतर याच्यात जाणार आहे उकडलेला बटाटा. साधारणपणे 3 बटाटे उकडलेले आहेत आणि त्याला कुस्करून घेतलेलं आहे आपण आणि ते आपण ह्याच्यात टाकतोय. त्याला एकत्र करून घेतलेलं आहे. याला आता एक काम करणार आहे, गॅस बंद केलेला आहे मी. गॅस बंद करून याच्यात टाकतोय थोडं मीठ, किंचित साखर, 2 चिमूट चाट मसाला आणि आता याला एका बोलमध्ये काढतोय आणि थोडंसं थंड करून घेतोय याला. बरं का, चटपटीत आहे आणि झणझणीत आहे मस्तपैकी. याचे रोल मस्त होणार आहेत एकदम. तर आता हे आपलं जे मिश्रण आहे बटाट्याचं ते तयार झालेलं आहे. आता मी याच्यात एक काम करतोय, याच्यामध्ये मी जे मसाला शेंगदाणे आहेत ना त्याची जी भरड आहे ती याच्यात टाकणार आहे. आणि याच्यामध्ये मी थोडंसं टाकतो हे रोस्टेड बेसन आहे ना, म्हणजे आपलं बेसन थोडंसं तव्यावरती त्याला रोस्ट करून घेतलेलं आहे ते 1-1.25 चमचा यात टाकतोय. त्याला एक थोडंसं बाइंडिंग यावं त्या दृष्टीने आपण बेसन पण यात टाकलेलं आहे आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मी एक काम करणार आहे, मी इथे घेणार आहे थोडंसं मैदा खाली घेतोय. आणि कधी पण हे आपलं जे वर्क टेबल आहे ते कुठली गोष्ट करायच्या आधी आपल्याला ती साफ करायची आहे. त्याच्यामुळे ही आधी साफ करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यावरती काम करतो. आणि हे उरलेलं हे परत आपल्याला लाटून याचे परत रोल तयार करायचे आहेत उरलेल्या पिठापासून. हे जे मिश्रण आहे बटाट्याचं मिश्रण हे मी याला लावून घेतोय. याच्यामध्ये थोडेसे क्रश केलेले मटारचे दाणे पण ते पण छान लागतील. चला, हे बटाट्याचं जे सारण आहे ते आपण याच्यावरती लावून घेतलेलं आहे छान. आणि आता आपल्याला आपला जो रोल आहे तो तयार करायचा आहे. पाणी लावतो इथे, परत थोडेसे शेंगदाणे याच्यावर टाकतोय आणि याला आपल्याला आता रोल करायचं आहे. मुद्दामून ही जी बाजू आहे याच्यामध्ये मी पूर्ण सारण लावलेलं नाही, कारण की ही बाजू चिटकली पाहिजे या रोलला, म्हणून हे मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. एका बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे. याला कट करून घेतोय. बस, हे बघा किती छान झाले ते. याला आता आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि याच्याबरोबर सर्व करायला तुम्हाला आता हे चटणी फ्लेवर्डचे हे रोल्स आहेत छान. तर याला दह्याच्या बेसचं कुठलं एखादं असेल, मला असं वाटतं खूप स्ट्रॉंग नको याच्याबरोबर असलेली डीप सॉस पण चालेल किंवा एखादी गार्लिक योगर्ट म्हणा, तसं काही चालेल याच्यासोबत द्यायला. मस्त खरपूस तळून घ्यायचं आहे कुरकुरीत आणि गरमागरम याला सर्व करायचं आहे. याला मी तळून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चटणी पोटॅटो रोल करण्यासाठी लागणारे साहित्य: चिरलेला कोबी, उकडून कुस्करलेले बटाटे, मळलेलं मैद्याचं पीठ, भाजून घेतलेलं बेसन, हिरवी चटणी, तूप, मसाला शेंगदाण्याची भरड, चाट मसाला, साखर, हळद, जिरं, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची, हळद, तूप, चिरलेला कोबी, हिरवी चटणी, उकडून कुस्करलेला बटाटा, मीठ आणि चाट मसाला घालून सर्व मिश्रण नीट मिसळून एका भांड्यामध्ये काढून घ्यावं. त्यानंतर त्यामध्ये मसाला शेंगदाण्याची भरड आणि भाजून घेतलेलं बेसन घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. मैद्याच्या मळलेल्या पिठाची आयताकृती पोळी लाटून त्यावर बटाट्याचं मिश्रण पसरवून मसाला शेंगदाण्याची भरड घालून त्याचा रोल तयार करून घ्यावा. तयार रोल कापून घ्यावा. कढईतील गरम तेलात तयार रोल्स खरपूस तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत.
मंडळी, आपली सिरीज सुरू आहे चहा आणि बरंच काही. तर बरंच काही आपल्या बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत, पण चहा राहिलेला आहे. तर आपण आता जी पुढची रेसिपी करणार आहोत ती आहे चॉकलेट टी. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य इथे आपण टी बॅग्स घेतलेले आहेत, नंतर कोको पावडर आहे, नंतर इथे मी दालचिनी पावडर घेतली आहे, जायफळाची पूड घेतलेली आहे, चॉकलेट सिरप घेतलेला आहे, साखर आहे आणि इथे दूध घेतलेलं आहे. आपण खास एक चॉकलेट टी तयार करतोय. मी काय करणार आहे, याच्यात थोडंसं पाणी आणि दूध हे मिक्स करणार आहे. एक अर्धा ते पाऊण कप इथे आपण पाणी घेतलेलं आहे. दूध टाकायच्या आधी मी याच्यामध्ये टी बॅग्स टाकणार आहे. तर मी इथे या टी बॅग्स काढलेल्या आहेत. आता याच्यात मी थोडं दूध टाकणार आहे. पाऊण कप याच्यात दूध टाकलेलं आहे. त्याचबरोबर याच्यात मी या ज्या दोन्ही स्पायसेस आहेत, थोडीशी दालचिनी आणि आपण याच्यात जायफळाची पूड, या दोन्ही गोष्टी याच्यात टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर याच्यात जाणार आहे थोडी कोको पावडर. वा, सगळे फ्लेवर्स आता छान यायला लागलेले आहेत. आपण त्याच्यामध्ये दालचिनी आणि जायफळ घातलेलं आहे. आता एक गोष्ट राहिली आहे आपली, ही एक साखर थोडीशी टाकायची आहे आणि त्याचबरोबर चॉकलेट सिरप. साखर जरा बेताने घालायची आहे आपल्याला, कारण की आपल्या या चॉकलेट सिरप जो येतो त्याच्यामध्ये पण साखर असते, तर त्या हिशोबाने आपल्याला थोडी घालायची आहे. वा, एक 2 चमचे मी याच्यामध्ये टाकणार आहे चॉकलेटचा सिरप. बस, आणि आता ते गॅस बंद केलेला आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर एखादा चमचा याच्यात क्रीम पण तुम्ही टाकू शकता, थोडंसं रिचनेससाठी. पण त्याची चव अशी पण खूप भारी लागते. तयार आहे चॉकलेट टी. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्पाइस चॉकलेट टी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: टी बॅग्स, कोको पावडर, दालचिनी पूड, जायफळ पूड, साखर, दूध आणि चॉकलेट सिरप. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1 कप पाणी गरम करून त्यामध्ये टी बॅग्स थोडा वेळ ठेवून नंतर काढून घ्याव्यात. त्यानंतर थोडंसं दूध, दालचिनी पूड, जायफळ पूड, कोको पावडर, साखर आणि 2 चमचे चॉकलेट सिरप घालून एक उकळी काढून चहा एका ग्लासमध्ये ओतावा आणि सर्व्ह करावा. चला, आता रेसिपीज तयार झाल्यानंतर टेस्ट करायचा भाग मला खूप आवडतो. त्याच्यामुळे आता मी या रेसिपीज टेस्ट करणार, तुम्हाला सांगणार आजच्या रेसिपी कशा झाल्या आहेत ते. तर आपण हा जो रोल केला आहे, चटणी पटॅटो रोल, तो पहिले टेस्ट करूया. आतमधलं सारण बघा किती मस्त टेम्पटिंग आहे. आणि त्याचबरोबर वरचा भाग आहे तो कुरकुरीत झालेला आहे. खाताना एकदम चटणीची सगळी जी टेस्ट आहे ती मस्त जाणवते. त्याचबरोबर शेंगदाण्यांचा क्रंच आहे, चाट मसाल्याचा तो किंचितसा जो चटपटीतपणा तो जाणवतोय, आणि वरचं कोटिंग पण मस्त झालेलं आहे, कुरकुरीत. आणि खाल्ल्यानंतर एकदम असं तोंडाला चव येते. त्याला म्हणतो ना आपण तोंडाला चव येणं, ते ताबडतोब जाणवतंय. आता बघू आपण जी कुकी केली आहे. चॉकलेटची अर्थात चव आहे त्याच्यामध्ये, खूप छान त्याला चव आलेली आहे. ओट्सचा क्रंच आहे त्याच्यामध्ये, खाताना छान वरती जे ओट्स टाकलेत ते छान रोस्ट झाले, त्याच्यामुळे त्याचा क्रंच आहे. त्याचबरोबर आपण शुगर फ्री ग्रीन जे टाकलेलं आहे त्याची जी चव आहे, त्याच्यामुळे म्हणजे गोडवा इतका सुंदर आलेला आहे त्याच्यामध्ये, असं वाटत पण नाही की याच्यात साखर नाही आहे म्हणून. आणि खाताना बदाम आहेत वरती, खाताना खूप मस्त झाली आहे ही पण रेसिपी. आता बघूया आपला चॉकलेट टी. छान वाटलंय, घशाला एकदम गरम मस्त वाटलंय. आणि चॉकलेटची चव खूप मस्त आली आहे त्याला, आणि हे स्पायसेस टाकल्यामुळे तर आणखीन मस्त झाला आहे चॉकलेट टी. तर मंडळी, चॉकलेटच्या फ्लेवरच्या 2 गोष्टी झालेल्या आहेत. इथे एक मस्त चॉकलेट टी आहे आणि इथे कुकीज केल्या आपण चॉकलेटच्या. तर मला खात्री आहे बच्चे कंपनी तुम्हाला सोडणार नाही आहे, तुम्हाला हे करून मागणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना करून द्या आणि तुम्ही पण त्याचा आस्वाद घ्या, नाही का? त्यांच्या निमित्ताने आपण पण मस्त आस्वाद घ्यायचा. आजच्या रेसिपीज करा आणि तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी@zeenetwork.com. प्रत्येक सीझनची मजा घेतली पाहिजे. सध्या पावसाळा चालू आहे,
त्याची मजा घ्या, पण त्याचबरोबर तब्येतीची पण काळजी घ्या, नाही का? बाहेर खाताना थोडासा विचार करा आणि शक्यतो घरी अशा रेसिपीज करता आल्या तर घरीच करा मस्तपैकी आणि त्याचा आस्वाद घ्या. आपली भेट आणि गप्पा गोष्टी परत रंगणार आहेत पुढच्या एपिसोडमध्ये आणि आपण मस्त रेसिपीज करू, गप्पा मारू आणि आपल्याला वाटेल ते करू. भेटूया पुढच्या भागात आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.